पोलिसांनी जप्त केलेलं होतं। तर पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलेला आहे। पवईतील सुटका झालेल्या मुलांना आता रुग्णालयामध्ये तपासणीसाठी नेण्यात आलेला आहे। सेवन हिल्स हेल्थ केअर हॉस्पिटलला या मुलांना तपासणीसाठी नेण्यात आलेला आहे। आरोपी रोहित आर्याने 17 मुलांना आरएस स्टुडिओमध्ये डांबून ठेवलेलं होतं। त्यानंतर पवईत सुटका झालेल्या या मुलांना आता रुग्णालयामध्ये तपासणीसाठी नेण्यात आलेला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मुलं या ठिकाणी आलेली होती। तसंच एका वेब सिरीजच्या शूटिंगसाठी या मुलांना या ठिकाणी बोलावण्यात आलं होतं। गेले 6 दिवसांपासून इथे शूटिंग सुरू होतं। 7व्या दिवशी रोहित आर्यानं या मुलांना या ठिकाणी डांबून ठेवलं होतं। त्यानंतर त्याने एक व्हिडिओ देखील जारी केला होता। त्यामध्ये आपल्याला काही लोकांना प्रश्न विचारायचे आहेत असं त्याने म्हटलं होतं। रोहित आर्याचा मृतदेह हा सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलाय। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, नक्कीच निखिला, आपण सध्या या अंधेरी या परिसरातील सेवन हिल्स हॉस्पिटलच्या बाहेर आहोत। या ठिकाणी पाहायला गेलं तर रोहित आर्या यांनी 17 मुलांना जे ते दामून ठेवण्यात आलं होतं आणि त्यांनी धमकीवाजा एक व्हिडिओ व्हायरल केला होता। त्यानंतर पोलिसांनी शिताफतीने या ठिकाणी सर्च ऑपरेशन केलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्याचा आता त्या पोलिसांनी या ठिकाणी रोहित आर्याला या ठिकाणी आजूबाजूचा परिसर घेराव घातल्यानंतर त्याला या ठिकाणी एन्काउंटर करण्यात आला आणि त्याला इथं आता सध्या तरी सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं आहे। पाहिलं तर त्याला आता या ठिकाणी बाकीच्या 17 मुलांना देखील या ठिकाणी रेस्क्यू करून ह्या रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेलं पाहिलं गेलं। सेवन हिल्स हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड हे हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलच्या ठिकाणी अवतीभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। त्यामुळे अनुचित प्रकार जो घडणार होता तो घडला नाही। त्यामुळे पोलिसांच्या मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफतीने या ठिकाणी रोहित आर्या यांना या ठिकाणी मुलांपासून जे ते आता डांबून ठेवलेल्या मुलांना सुटका करण्यात आली। पाहिलं तर वेब सिरीजच्या नावाखाली ऑडिशनच्या नावाखाली रोहित आर्या यांनी या मुलांना डांबून ठेवलं होतं आणि त्यांनी धमकीवाजा एक व्हिडिओ देखील व्हायरल केला होता। त्या अनुषंगाने त्याच्या काय व्यथा होत्या त्या त्यांनी मांडल्या होत्या। मात्र त्यांनी या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेल्या या 17 मुलांना वेब सिरीजच्या माध्यमातून त्यांना ऑडिशनच्या नावाखाली या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं। त्यानंतर दुपारची घटना या ठिकाणी ज्या वेळेस पोलिसांना कळली त्या पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी पवई या ठिकाणी धाव घेतली आणि आरएस स्टुडिओच्या ग्राउंड प्लस पहिल्या मजल्यापर्यंत या सर्व ऑडिशनची टीम या ठिकाणी जमली होती। त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर या ठिकाणी पोलिसांनी सर्च ऑपरेशन केलं। त्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या रोहित आर्याला या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून त्याला या ठिकाणी पोलिसांनी त्याला या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे, ठार झालेला आहे। एक गोळी झाडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने आता सध्या रोहित आर्याची या ठिकाणी शव देखील आता या रुग्णालयामध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। सेवन हिल हेल्थ केअर हे प्रायव्हेट लिमिटेड हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणी 17 मुलांना बसमध्ये सुखरूप या रुग्णालयामध्ये आणण्यात आले। त्याबरोबर पालक देखील घबराट आहे, पालकांमध्ये देखील मोठी घबराट होती। मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफतीने या ठिकाणी 17 मुलांना तेथे रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। मात्र त्याचा उद्दिष्ट काय होतं या सर्वांच्या अनुषंगाने तर तपास जो आहे तो मुंबई पोलीस करत आहे, पवई पोलीस करत आहे। त्याच्याकडे पाहायला गेलं तर एक रायफल देखील, एक एअरगन देखील या ठिकाणी त्याच्याकडे ताब्यात घेण्यात आलेली आहे। त्यामुळे केमिकल काही गोष्टी होते त्या गोष्टी देखील त्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत। त्यामुळे नक्की रोहित आर्या याचा नेमका जो उद्दिष्ट होता तो कशा संदर्भातला होता, नेमकी त्याला कोणाला टार्गेट करायचं होता याचा सर्व तपास जो होतो पवई पोलीस असेल, मुंबई पोलीस करत आहे। मात्र सध्या तरी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सेवन हिल्स हॉस्पिटलच्या बाहेर वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त फौजफाटा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। सध्या तरी 17 मुलं जी आहेत त्याचा आणि एक सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिक याची देखील याच्या रोहित आर्याच्या कडून सुटका करण्यात आलेली आहे। त्यांनी बंदिस्त करण्यात आले होते, त्याचे अनेक डिमांड होते। त्या डिमांडच्या अनुषंगाने तो एक व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला होता आणि त्या अनुषंगाने पोलिसांना ही खबर लागतात पोलिसांनी त्या पवई आरएस स्टुडिओच्या ठिकाणी धाव घेतली आणि त्या ठिकाणच्या असणाऱ्या ठिकाणची सर्च ऑपरेशन केलं आणि नंतर ते आता कुठेतरी आता पोलिसांच्या मदतीने पूर्णतः या मुलांची सुटका झाल्याची माहिती समोर येत आहे। नक्की सेवन हिल्स हॉस्पिटलमध्ये आता सध्या रोहित आर्याचा मृतदेह आहे। रोहित आर्या जखमी झाल्यानंतर त्याला इथेच पोलिसांनी आणलेलं होतं। त्यानंतर आता सुटका झालेल्या 17 मुलांना सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। इथे त्यांचं मेडिकल चेकअप होणार आहे। पोलिसांच्या गोळीबारामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे। पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काउंटर केलाय।
मुलांना वाचवताना रोहित आर्या याच्यावर पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। घटनास्थळावरून पोलिसांनी एक एअर गन आणि केमिकल देखील त्या ठिकाणी जप्त केलेला आहे। सकाळी 10 वाजता या मुलांना इथे शूटिंगसाठी बोलावण्यात आलं होतं। वेब सिरीजचं शूटिंग आहे असं म्हणून ऑडिशनसाठी या मुलांना या ठिकाणी बोलावण्यात आलं होतं। मुंबई आणि परिसरातील 17 मुलं या ठिकाणी ऑडिशनसाठी आलेली होती। गेल्या 6 दिवसांपासून या ठिकाणी ऑडिशन सुरू होतं आणि आजही या ठिकाणी ऑडिशन सुरू असताना 1 वाजता मुलांना जेवायला बाहेर सोडलं जातं। त्या मुलांना बाहेर सोडण्यात न आल्यामुळे पालक घाबरले आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे।